मराठा आंदोलक जरांगे पाटील राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि आज त्यांचा दिवसभर महत्त्वाचा दौरा असणार आहे। प्रदीप पाटील यांचे पुत्र शौर्य पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याकरता मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे। थेट ते कार्यकर्त्यांच्या सोबत आलेले आहेत। दिल्लीतले काही मराठा कार्यकर्ते आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत बोलण्याचा आपण प्रयत्न करूच, पण ज्या पद्धतीनं कालपासून मोठा उत्साह आहे की मनोज जरांगे पाटील राजधानी दिल्लीत आलेले आहे। पहिल्यांदा ते दिल्लीत येत आहे, पण महत्त्वाचं म्हणजे शौर्य पाटील याला न्याय मिळावा यासाठी हे सर्व प्रयत्न असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि त्याचमुळे असं म्हणावं लागेल, माझ्यासोबत दिल्लीतले कार्यकर्ते प्रवीण पाटील आहे। प्रवीणजी, आपण कालपासून या संपूर्ण जरांगेंच्या संपूर्ण नियोजनामध्ये आहे। आज त्यांचं नियोजन कसं असणार आहे आणि कशा पद्धतीनं आपल्या मागण्या असणार आहे? काल दादा रात्री 11 वाजता दिल्ली एअरपोर्टला पोहोचले। त्यांना घेऊन आम्ही सदनला इथं पोहोचलो आहोत। दादा आता 12:30 ते 1:30 पर्यंत प्रदीपजी किंवा शौर्य पाटील यांच्या घरी सांत्वन भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून दादा दिल्लीमध्ये आलेले आहेत। नाही, साधारणतः जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, 10 दिवस झालेले आहे। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर कुठलीच कारवाई नाही आहे। तर मग या संदर्भात आपण चर्चा करणार आहात का मनोज जरांगेंसोबत? ते तर निश्चितच आहे। गेल्या मागच्या महिन्यात हे म्हणजे लाजरवाणी गोष्ट आहे की मागच्या 18 तारखेला ही गोष्ट झालेली आहे। तर आता दिल्लीमध्ये पोलीस दल असेल, त्यांच्याकडून आम्हाला पुरेशी अशी आमची सॅटिस्फॅक्शनवाली काही त्यांची कारवाई नाही आहे। गेल्या 8 दिवसामागे दिल्लीमधील सीएम यांना आपल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या पथकासोबत आपले प्रदीप पाटील ही त्यांना भेटायला गेले। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पुरेसे पुरावे असूनही अजून दिल्लीमधील कमिशनर यांनी का कारवाई केली नाही, त्यांना खडसवलं तरीही 8 दिवसात काहीही अजून अरेस्ट किंवा कारवाई झालेली नाही आहे। याचा अर्थ असा होऊ शकतो की दिल्ली पोलीसवरती किंवा कोणावरती प्रशासनाचा कोणाचा दबाव आहे का, हेही होऊ शकतं। अजूनही आम्ही संतुष्ट नाही आहोत दिल्ली पोलीसच्या कारवाईकडून। नाही, पण आता जरांगे पाटील दिल्लीत आलेले आहात। जरांगे पाटील दिल्लीत आल्यानंतर तुम्ही काय मागणी करणार जरांगे पाटलांना? आम्ही फक्त एवढंच मागणी करणार की शौर्याला न्याय मिळाला पाहिजे। जे तिनं जी शेवटला लिहिलेलं आहे त्याच्यावर त्याला पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे आणि त्या टीचर्सवर नेऊन ते स्कूलवर कारवाई झाली पाहिजे, हेच आमची मागणी असणार। टीचर आणि स्कूलवर कारवाई झाली त्यानंतर जर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, काय वाटतं की जरांगे पाटील दिल्लीत आले, मोठं नेतृत्व आहे, त्यांनी या संदर्भात काही हस्तक्षेप करण्याची गरज आहे का? नक्कीच। सर्वात प्रथम तर दादांचा आम्ही परिवारामार्फत खूप धन्यवाद मानतो की मराठी मुलाला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीनं एक ऐतिहासिक आंदोलन दादांनी महाराष्ट्रामध्ये उभा केलं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, आणि त्यामुळे आमच्या आशा खूप पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत। गेला 1 महिना आमच्यासाठी खूप त्रासाचा राहिलेला आहे। सगळं समोर असताना देखील कारवाई आम्हाला दुसऱ्या दिवशी होईल असं वाटत असताना देखील कुठली कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे आता आमचं शेवटचे जे होप आहेत ते दादांकडून आहेत। दादांचं नेतृत्व आणि त्यांनी पुढाकार घेऊन एक आंदोलन इथं केलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं आम्ही बघतोय प्रशासनावरती खूप दबाव आहे आणि दादांनी दबाव टाकल्याशिवाय जी योग्य कारवाई झाली पाहिजे ती होणार नाही। म्हणून आमची दादांना कळकळीची अशी विनंती आहे की त्यांनी काही दिवस इथं द्यावेत प्रशासनाला की कारवाई होण्यासाठी म्हणून, आणि जर 5 दिवस 7 दिवसात तशी कारवाई झाली नाही तर दादांनी दिल्लीत येऊन एक मोठं आंदोलन उभा करावं। आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार आहोत, हीच आमची दादांना विनंती आहे। काही आपणही आहात, आपण कुठून जाणार? अमरावतीवरून अमरावती जाणार, मनोज जरांगेंची भेट घ्यायला आलेले आहेत। हो आज आलो आहे। तर मनोज जरांगे पाटलांची भेट होऊन जाईल या आशेने काल आम्ही संसद भवन पाहण्यासाठी आमचे डॉक्टर आदरणीय अनिलजी बोंडे यांच्यासोबत आपण आलेले आहेत। इथे शौर्य पाटलाला न्याय मिळावा म्हणून ते आलेले आहेत। हो त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आहेत इथे दिल्लीत आलेले आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की शौर्य पाटलाला न्याय मिळावा यासाठी जरांगे पाटील दिल्लीत आलेले आहेत आणि निश्चितपणे न्याय मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे। कार्यकर्त्यांची मागणी आहे की मनोज जरांगे पाटलांनी जसं महाराष्ट्रात आंदोलन उभारलं होतं त्याच धर्तीवर दिल्लीत देखील आंदोलन उभारावं। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह प्रशांत न्यूज 18 लोकमत।